So, hello everyone. In the last video, we discussed about displacement and path length. Okay. So, in this lecture, we are going to discuss about velocity, average velocity, instantaneous velocity, and about speed. ठीक आहे. सो बेसिकली सगळ्यात पहिले तर आपल्याला ज्या कन्सेप्ट शिकायच्या आहे त्यात मेनली आपल्याला एक कन्सेप्ट लागणार आहे, दॅट इज स्पीड, अँड अनदर कन्सेप्ट इज व्हेलॉसिटी. ठीक आहे. वरवर बघायला गेलं तर स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघी कन्सेप्ट अगदी सेमच वाटतात. स्पीड अँड व्हेलॉसिटी सेमच वाटतात, बट याच्यात जस्ट एक फॉर्म्युल्याचा फरक असणार आहे. तर पहिले आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी यांच्यातला डिफरन्स लक्षात घेऊया आणि त्यानंतर मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड ही कन्सेप्ट शिकूया. ठीक आहे. सो बेसिकली स्पीड अँड व्हेलॉसिटी म्हणजे काय असतात बघा. आता तर जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ. डिस्प्लेसमेंट ही तुमच्याकडे व्हेक्टर क्वांटिटी असणार आहे आणि पाथ लेंथ ही स्केलर क्वांटिटी असणार आहे. करेक्ट. सो तसाच डिफरन्स स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये पण असणार आहे. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. टोटल त्याने जितकं डिस्टन्स कव्हर केलं असेल त्याला डिव्हाइड बाय टाइम म्हणजे असतं व्हेलॉसिटी. ठीक आहे. त्याच्याच उलट स्पीडचा फॉर्म्युला असतो स्पीड. डिस्प्लेसमेंटला पॅरलल कोणती कन्सेप्ट शिकलो आपण? पाथ लेंथ ही कन्सेप्ट शिकलो. ठीक आहे. सो इथे काय येणार आहे मग? पाथ लेंथ अपॉन टाइम. ठीक आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अँड स्पीड इज नथिंग बट पाथ लेंथ अपॉन टाइम. दोघांची कन्सेप्च्युअल बघायला गेलं तर दोघांमध्ये काय असतं की एखाद्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला लागणारा वेळ, ह्या दोघांचं जे डिवायडेशन असेल ती कन्सेप्ट म्हणजे काय असते? व्हेलॉसिटी ऑर स्पीड. फक्त फरक एवढाच आहे की व्हेलॉसिटी जर काढायची असेल तर तुम्हाला त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट विचारात घ्यावी लागेल आणि स्पीड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या ऑब्जेक्टचं आपण पाथ लेंथ विचारात घेणार आहे. ठीक आहे. हा मेन डिफरन्स असणार आहे. सो इकडे डिस्प्लेसमेंट आपल्याकडे कुठली क्वांटिटी होती? डिस्प्लेसमेंट इज व्हेक्टर क्वांटिटी. सो व्हेलॉसिटी ही पण काय असणार आहे तुमच्याकडे? एक व्हेक्टर क्वांटिटी असणार आहे. ठीक आहे. आणि पाथ लेंथ ही कोणती क्वांटिटी होती? स्केलर. सो स्पीड पण कोणती क्वांटिटी असणार आहे? स्केलर क्वांटिटी असणार आहे. मग या दोघांच्या नोटेशनमध्ये काय डिफरन्स असतो की व्हेलॉसिटीला रिप्रेझेंट करताना व्हीने रिप्रेझेंट केलं जातं, पण ॲज इट इज व्हेक्टर क्वांटिटी सो वी मस्ट मेन्शन अन ॲरो ओव्हर हिअर. ठीक आहे. सो व्हेक्टर व्ही हे व्हेलॉसिटीचं नोटेशन झालं आणि स्पीडला डिनोट करायचं असेल तर सिम्पली तुम्ही एसने डिनोट करू शकतात. ठीक आहे. हा मेन डिफरन्स झाला व्हेलॉसिटी आणि स्पीडमधला. लक्षात आला. व्हेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर तिथे डिस्प्लेसमेंट विचारात घ्यायचं. अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द two points, initial point and final point. And path length means what? Path length is the actual distance traveled by that object from initial point to फायनल पॉईंट. ओके. हे सगळं आपलं डिस्कस करून झाले. सो आता व्हेलॉसिटीमध्ये दोन कन्सेप्ट असणार आहे. एक ॲव्हरेज व्हेलॉसिटी असणारी आणि एक इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असणार आहे. दोघी आपण पॅरलली शिकणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं सांगते. सो व्हॉट इज मीन बाय ॲव्हरेज व्हेलॉसिटी? तर बघा आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज नथिंग बट, आणि त्यालाच पॅरललमध्ये इकडे आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी शिकणार. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्हेक्टर व्ही. आत्ताच झालं ना आपलं. व्हेलॉसिटी इज द व्हेक्टर क्वांटिटी सो वी मस्ट रिप्रेझेंट विथ ॲरो ओव्हर हिअर. सो व्हेक्टर व्ही इज इक्वल टू, फॉर्म्युला काय शिकलो आपण आत्ता? डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, दॅट इज व्हेलॉसिटी. ओके. डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण काय बघितलं? चेंज इन इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. मग जो चेंज आला होता त्या चेंजला आपण डेल्टा एस रिप्रेझेंट करू शकतो ना. ॲज डिस्प्लेसमेंट इज रिप्रेझेंटेड बाय एस, सो चेंज इन डिस्प्लेसमेंट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय डेल्टा एस अपॉन टाइम. दोन पोझिशन मधला टाइम. कुठल्या दोन पोझिशन होत्या आपल्याकडे? समजा S2 ही तुमच्याकडे फायनल पोझिशन आहे, S1 ही इनिशियल पोझिशन आहे. सो S2 मायनस S1 यांच्यामधला डिफरन्स
यांच्यामधलं डिस्टन्स त्याला डिवाइड बाय S2 ला सपोज 10 सेकंड्स लागले S2 पर्यंत पोहोचायला, S1 पर्यंत पोहोचायला 5 सेकंड्स लागले, तर त्यांच्यातला डिफरन्स दॅट इज डेल्टा टी मीन्स T2 मायनस T1. सो यांचं जे काही डिवायडेशन असेल ते म्हणजे तुमच्याकडे टर्म असेल ॲव्हरेज व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि इथे डेल्टा एस का घेतला कळलं? डेल्टा एस म्हणजे काय, मी तुम्हाला म्हटले की डेल्टा एस इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन इनिशियल टू फायनल पोझिशन. फायनल पोझिशनला S2 मानलं, इनिशियल S1 मानलं, S2 मायनस S1 अपॉन फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम T2 मायनस इनिशियल पोझिशन पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम T1, S2 मायनस S1 अपॉन T2 मायनस T1. This is the formula for average velocity. Okay, so we can write down the definition like definition of average velocity is nothing but displacement of object over time interval over some time interval is the average velocity. कळतंय? डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट ओव्हर सम टाइम इंटरवल दॅट इज नथिंग बट ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा अजून एक पॉइंट आपल्याला कळला की इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज वेक्टर क्वांटिटी. ओके, ही कुठली क्वांटिटी असणार आहे? वेक्टर क्वांटिटी असणार आहे. मेन डिफरन्स कळला की डिस्प्लेसमेंट ओव्हर सम टाइम इंटरवल that is nothing but velocity, and velocity is always represented by vector v as it is vector quantity. Third point मध्ये units and dimensions. So what will be the unit? and dimensions. Okay, so फॉर्म्युल्यावरून युनिट बनवू शकतो, पाठ करायची गरज नाही. सो युनिट काय असेल याचं बघा. मग आता युनिट कॅन बी एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं युनिट आपण बघितलंय. डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन मीटर अपॉन टी. टी म्हणजे काय? टाइम. टाइम इज मेजर्ड इन सेकंड. सो युनिट ऑफ वेलोसिटी मस्ट बी मीटर पर सेकंड. ओके, डायमेन्शन्स बनवू शकतो आपण याचे. काय असणार मग डायमेन्शन्स? व्हॉट कॅन बी डायमेन्शन्स? मीटर. मीटरचे डायमेन्शन प्लेस करूया, दॅट इज डिस्प्लेसमेंट ना. डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन मीटर. सो मीटरचे डायमेन्शन प्लेस करूया L1 M0 T0 अपॉन एस म्हणजे काय? सेकंड. मेजर्ड टाइम इज मेजर्ड इन सेकंड दॅट इज L0 M0 T1. ओके, हा 1 वर जाताना -1 होणार. सो ओव्हरऑल डायमेन्शन काय येतील? L1 M0 T -1. दिस इज द डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी. ठीक आहे. सेम सगळ्यात कन्सेप्ट स्पीडसाठी पण सेम असणार. फक्त स्पीडसाठी काय चेंज होणार? ॲव्हरेज वेलॉसिटीच्या नेक्स्ट पॅरलली आपण ॲव्हरेज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी शिकणार आहे आणि ॲव्हरेज स्पीडच्या पॅरलली इन्स्टंटेनियस स्पीड शिकणार आहोत. ठीक आहे. पण आता वेलॉसिटी आणि स्पीडमधला एक डिफरन्स मेन मी तुम्हाला सांगितला. मग जेव्हा आपण ॲव्हरेज स्पीड कन्सिडर करणार तेव्हा ॲव्हरेज स्पीडसाठी इथे डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय येईल? पाथ लेंथ अपॉन टाइम येईल. फॉर्म्युला पाथ लेंथला पण तुम्ही एसने रिप्रेझेंट करू शकतात. डिस्टन्सचे ते पण. याची डेफिनेशन डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी इथे काय ना? टोटल डिस्टन्स ओव्हर टोटल टाइम इंटरवल. वेक्टर क्वांटिटीच्या ऐवजी काय येणार मग? स्केलर क्वांटिटी. कोणासाठी सांगते मी हे सगळं? ॲव्हरेज स्पीडसाठी. ते येईल पुढे तेव्हा आपण परत हे पॉईंट टू पॉईंट सगळे डिस्कस करणारच आहे. युनिट त्याचा मीटर पर सेकंडच राहणार, डायमेन्शन हेच राहतील. ठीक आहे. ओके, आता ब्लॉकचंच एक्झाम्पल आपण घेऊया आणि व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते बघू. ठीक आहे. कन्सिडर ब्लॉक. दिस इज द इनिशियल पोझिशन ऑफ ब्लॉक अँड कन्सिडर दिस इज द फायनल पोझिशन ऑफ ब्लॉक. x1 x2 ही तुमची इनिशियल पोझिशन आहे. x1 ही तुमची फायनल पोझिशन आहे x2. ओके, इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन ह्यांच्यातलं हे डिस्टन्स आपण कन्सिडर करूया, दॅट इज 100 मीटर. आणि त्याला x1 पासून x2 कडे जाण्यासाठी लागणारा वेळ पण आहे 10 सेकंड्स. ओके, द डिस्टन्स बिटवीन फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन इट इज 100 meter and time to reach to the point x2 is
10 seconds. Okay, so how can we calculate average velocity here? Average velocity is nothing but displacement upon time, delta S upon delta T. What is delta S over here? Delta S is 100, that is distance between the 2 points, displacement between the 2 points actually. 100 upon delta T, that is 10. 100 upon 10, 10. What is the unit? Meter per second, and that completes your answer. Average velocity 100 meter per second. सो जसं मी तुम्हाला डिस्प्लेसमेंटच्या केसमध्ये म्हटली ना की डिस्प्लेसमेंट ही तुमच्याकडे व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो आपण डिस्प्लेसमेंटचे जे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते त्यात आपण म्हटलं होतं की नुसतं तुम्ही डिस्प्लेसमेंट जर कॅल्क्युलेट केलं तर तिथे मार्क्स कट होतील का, कारण तिथे ॲज डिस्प्लेसमेंट इज व्हेक्टर क्वांटिटी, तिथे यू शुड मस्ट रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. मग तसंच इकडे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी पण काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग इथे नुसतं व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड काढून चालणार आहे का? नाही. इथे त्याची तुम्हाला काय रिप्रेझेंट केली पाहिजे? डायरेक्शन रिप्रेझेंट केली पाहिजे. मग तेव्हा ते आन्सर तुमचं कम्प्लीट होणार आहे. मग डायरेक्शन रिप्रेझेंट करायची असेल तर डायरेक्शन कशी येणार? जसं आपण डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दिली तशीच व्हेलॉसिटीची पण डायरेक्शन देऊया. कोणत्या डायरेक्शनने ब्लॉक पूल होतोय? इनिशियल पासून फायनल ह्या डायरेक्शनने ब्लॉक पूल होतोय. या डायरेक्शनने जर ब्लॉक पूल होतोय तर या डायरेक्शनने त्याचं मोशन होत आहे. मग ते कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? दिस इज एक्स, दिस इज वाय. सो मोशन कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग होत आहे? अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. दॅट कम्प्लीट्स युअर आन्सर. समजलं? ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटीलाच पॅरलली आता आपल्याला दुसरी कन्सेप्ट बघायची आहे, दॅट इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, इन्स्टंटेनियस velocity. So instantaneous velocity, it is represented by v instant. velocity आहे म्हणजे त्याच्यावर पण वेक्टरचं साइन येणार. फक्त ॲव्हरेज असेल तेव्हा आपण इथे v ॲव्हरेज असं म्हणू शकतो, v ॲव्हरेज असं म्हणू शकतो, आणि इन्स्टंटेनियस असेल तेव्हा v इन्स्टंटेनियस म्हणायचं. ठीक आहे. याचा फॉर्म्युला काय होता? डेल्टा एस अपॉन डेल्टा टी. याचा पण फॉर्म्युला सेम असणार आहे. यात फरक एवढाच आहे, नावात जर बघितलं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी तर ॲट एनी इन्स्टंटला असणारी व्हेलॉसिटी, दॅट इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजे कन्सिडर करा की ओव्हरऑल तुमच्याकडे हा रूट तुम्हाला फॉलो करायचा आहे ए टू बी जाण्यासाठी. टोटल आपण ए टू बी इथे किती घेतलं? 100 मीटर घेतलं सपोज. सो हे 100 मीटर घेतलं. सो आता हे 100 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे तुम्हाला टोटल ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत. सो याचे मी काय करेल, एक 5 इन्स्टंट तयार करून घेतले. सपोज 1 2 3 4 5. ओके. सो टोटल ए टू बी हा इन्स्टंट कन्सिडर न करता मी काय कन्सिडर करेल? ए टू ए वनचं व्हेलॉसिटी काढेल. A1 टू इकडे पुढची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करेल. ही व्हेलॉसिटी, ही व्हेलॉसिटी, ही व्हेलॉसिटी. मग मला या सगळ्या पाचींची मी जर सम केली तर मला ए टू बीची टोटल व्हेलॉसिटी मिळेल. तसं पण आपण करू शकतो, बरोबर आहे की नाही? जर टोटल टाइम आपल्याला माहित नसेल तर मग कुठल्याही इन्स्टंटला, सपोज मला ह्या इन्स्टंटला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, या इन्स्टंटला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची बिटवीन दिस 2 पॉइंट्स, दॅट इज व्ही इन्स्टंट, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ठीक आहे. सो आता इथे आपण टोटल पाथचे एक स्मॉल पोर्शन कन्सिडर केले. स्मॉल पोर्शन कन्सिडर केले, दॅट स्मॉल पोर्शन रिप्रेझेंटेड बाय स्मॉल अमाऊंट ds. म्हणजे कुठलंही तुम्हाला फिजिक्समध्ये कुठलीही स्मॉल अमाऊंट एक्सप्रेस करायची असेल, दॅट कॅन रिप्रेझेंट लाईक दिस. आता इथे आपण काय रिप्रेझेंट केलं? डिस्टन्स रिप्रेझेंट केलं, आणि स्मॉल डिस्टन्स दॅट इज ds. टी ओव्हर ए टू बी जाण्यासाठी त्याला टोटल टाइम टी लागला असेल. समजा ए टू बी जाण्यासाठी टी टाइम लागला असेल तर ए टू ए वन जाण्यासाठी स्मॉल टाइम कन्सिडर करणार, दॅट इज dt. समजते? मग व्ही इन्स्टंटेनियसचा फॉर्म्युला काय होणार? ds अपॉन dt असा फॉर्म्युला होईल त्याचा. ठीक आहे. ds इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट, dt इज नथिंग बट टाइम इंटरवल. फक्त फरक एवढा आहे की हा ds म्हणजे काय? स्मॉल डिस्टन्स कन्सिडर केलं ओव्हर स्मॉल टाइम.
म्हणजे टोटल डिस्टन्सला आपण ब्रेक केलं स्मॉल इंटरव्हल्समध्ये आणि त्या स्मॉल इंटरव्हलची आपण जी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार दॅट इज नथिंग बट इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो स्मॉल इंटरव्हलचे डिस्टन्स आणि स्मॉल इंटरव्हलचा टाइम रिप्रेझेंट करण्यासाठी ds आणि dt हे यूज केलं. सो v इंस्टंटेनियस वेक्टर v इंस्टंटेनियस इज इक्वल टू ds अपॉन dt. इथे काय असलं पाहिजे, वेक्टरचं साईन असलं पाहिजे बिकॉज हा पण डिस्प्लेसमेंटच असणार ना. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. सो ds वेक्टर अपॉन dt. व्हॉट दिस d रिप्रेझेंट, दिस d रिप्रेझेंट स्मॉल चेंज. ओके, हे लक्षात असू द्या, स्मॉल चेंज. ठीक आहे. मग आता स्मॉल चेंज कुठल्याही गोष्टीचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याला काय पुट करायचं, लिमिट पुट करायचं. आणि लिमिट कोणाचं घ्यायचं, जी डिनॉमिनेटरची टर्म आहे त्याचं, म्हणजे लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. खूप स्मॉल इंटरव्हल कन्सिडर केला ना, मग तो स्मॉल इंटरव्हल इतका स्मॉल आहे की ॲट इट टेंड्स टू 0. ठीक आहे. सो हा त्याचा फॉर्म्युला झाला, लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 ds अपॉन dt, दॅट d रिप्रेझेंट स्मॉल चेंज. ठीक आहे. सो याची डेफिनेशन आपण आता बनवू शकतो. इकडे डेफिनेशन काय होती, डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट ओव्हर सम टाइम इंटरव्हल. आता इथे डेफिनेशन काय असणार आहे बघा, लिमिटिंग व्हॅल्यू घेतली आपण. कोणाची लिमिटिंग व्हॅल्यू घेतली, हा ds अपॉन dt म्हणजे काय झाली आपल्याकडे, व्हेलॉसिटीच झाली, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. सो डेफिनेशन कॅन बी लाईक दिस, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ average velocity, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ही ds अपॉन dt म्हणजे काय झाली, व्हेलॉसिटीची टर्म झाली आणि त्या व्हेलॉसिटीच्या टर्मला आपण लिमिट लावलं म्हणून डेफिनेशन इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची काय आली, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज नथिंग बट इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके. देन ही पण तुमच्याकडे कुठली क्वांटिटी असणार आहे, जसं ही वेक्टर क्वांटिटी होती, इट इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी. फक्त फरक लक्षात आला, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा ओव्हर लार्ज इंटरव्हल कॅल्क्युलेट करायचा असेल तर कुठली टर्म घेणार, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओव्हर द स्मॉल इंटरव्हल कॅल्क्युलेट करायचं असेल तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके. इट इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी. युनिट्स अँड डायमेन्शन सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी, कारण काहीही झालं तरी ही पण तर व्हेलॉसिटीच आहे ना. मग व्हेलॉसिटीच असली तर त्याची युनिट्स अँड डायमेन्शन व्हेलॉसिटी सारखेच असणार, भलेही ती ॲव्हरेज असो किंवा इन्स्टंटेनियस असो. डायमेन्शन्स तर व्हेलॉसिटीचेच येणार ना. मग युनिट्स अँड डायमेन्शन्स बोथ आर सेम ॲज लाईक ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड दॅट आर मीटर पर सेकंड. अँड डायमेन्शन्स काय होते आपल्याकडे, L1 M0 T-1. इथे कॅल्क्युलेट केले आपण युनिट्स अँड डायमेन्शन, तेच सेम इथे पुट करू शकतो आपण बिकॉज इट इज ऑल्सो वेक्टर व्हेलॉसिटी क्वांटिटी. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल कसं विचारू शकतात तुम्हाला, सपोज ते तुम्हाला देऊ शकतात की कन्सिडर डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू 3t². सपोज तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलंय s इज इक्वल टू 3t² असं डिस्प्लेसमेंट दिलंय आणि ते म्हणतील तुम्हाला की फाइंड द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, फाइंड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ॲट t इज इक्वल टू 3 सेकंड. अशा प्रकारचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असू शकतं ऑन इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. हे डिस्प्लेसमेंट दिलंय, टोटल डिस्प्लेसमेंट 3t² आहे. पण तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, पूर्ण टोटल डिस्प्लेसमेंटच व्हेलॉसिटी नाही विचारली, त्यांनी तुम्हाला मधलीच व्हेलॉसिटी विचारून घेतली, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. दॅट इज मिडल कुठली तरी त्या पोर्शनची व्हेलॉसिटी विचारली आहे, त्या पाथमधल्या कुठल्या तरी मिडल भागाची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे, जिथे टाइम किती आहे, 3 सेकंड्स इतका आहे. ठीक आहे. सो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मग आपल्याकडे, ds अपॉन dt हा फॉर्म्युला आहे, ds अपॉन dt हा फॉर्म्युला आहे, सॉरी. सो ds अपॉन dt हा जर फॉर्म्युला आहे तर ds s आहे, याचं काय घ्यायचं आहे तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ठीक आहे. सो d/dt ऑफ s ची व्हॅल्यू पुट करून देऊया, किती येते, 3t². बरोबर. 3t² चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, तो पॉवर पुढे येते डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि 1 ने कमी होते, 2 × 3 दॅट इज 60 होईल. बरोबर. आणि पॉवर 1 ने कमी होणार, 2 - 1 किती येईल, 1 दॅट इज 60. ही काय आली, ds अपॉन dt ची व्हॅल्यू आली. आणि कितीला विचारली त्यांनी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ॲट t इज इक्वल टू 3 सेकंड्स. सो पुट हिअर 3.
Therefore 6 into 3 that is 24 मीटर पर सेकंड ही झाली तुमच्याकडे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. समजलं? फरक फक्त एवढाच आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा की इफ यू कॅल्क्युलेट large distance over large time intervals, then you must apply the term average velocity. And if you calculate velocity over some interval, then instantaneous velocity is used. ओके. कुठल्याही मधल्याच पोर्शनची व्हेलॉसिटी काढायची असेल त्या केसमध्ये तुम्ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची कन्सेप्ट अप्लाय करा. टोटल काढायचं असेल तर नो डाऊट तिथे त्या ॲव्हरेजच यूज करावं लागेल. पण नेहमी लक्षात ठेवा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याच्यात न्यूमेरिकल हे अशाच प्रकारचं दिलेलं असेल. तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलं असेल त्या डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्या डेरिव्हेटिव्हमध्ये टाइम दिलेल्या टाइम इंटरव्हलची व्हॅल्यू पुट करायची. इथे दिलेला टाइम इंटरव्हल 3 सेकंड होता तो पुट केला. सो 6 into 3 दॅट इज 24 मीटर पर सेकंड हे अशा प्रकारचं त्याचं आन्सर मिळेल. ओके. थँक्यू.